मरकज की मोदी हुकूमत जल्द ही यकसा सिविल कोड लाने जा रही है। ऐसे में यकसा सिविल कोड के मामले में कांग्रेस का क्या मौक़िफ़ रहने वाला है, इस बारे में कांग्रेस के सीनियर लीडर व साबिक़ वज़ीर आला अशोक चौहान ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए कहा कि यकसा सिविल कोड के मामले में कांग्रेस पार्टी के मरकजी लीडरान की जानिब से एक जायजा कमेटी तश्कील दी गई है। ये कमेटी यकसा सिविल कोड के खदोखाल के बारे में मुताला करेगी और उसके मुख्तलिफ पहलुओं का जायजा लेने के बाद इसकी हिमायत करना है या नहीं, इस बारे में फैसला होगा। यकसा सिविल कोड के नाफिज होने पर समाज के कई तबकात मुतासिर होंगे, खास तौर पर अक़लियतों को इसकी वजह से काफी मसाइल का सामना करना पड़ेगा। इस बारे में भी अशोक चौहान ने अपना मौक़िफ़ वाज़ेह किया। इसी तरह बीआरएस पार्टी महाराष्ट्र की सियासत में जिस अंदाज में आगे बढ़ रही है, इस बारे में पूछे गए सवाल के जवाब में अशोक चौहान ने कहा कि बीआरएस पार्टी खुद को एक कौमी पार्टी बनाना चाहती है। इसके लिए महाराष्ट्र में वो जोर लगा रही है। बीआरएस पार्टी की वजह से सेकुलर वोट तकसीम होंगे और बीजेपी को इसका फायदा होगा। माझी व्यक्तिगत भूमिका असायचा प्रश्न उद्भवत नाही। काँग्रेस पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका राहणार आहे। काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष महाराष्ट्रातल्या अध्यक्षांनी भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये मतभिन्नता आहे, त्यामुळे लोक आणि त्याचा परिणाम अनेक सामाजिक जे काही संघटना आहेत किंवा समाज आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीत त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे याचा एकंदरीत पूर्ण अभ्यास करूनच एक अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर झाल्यानंतरच त्याच्यावर चर्चा मी करेन। परंतु आज वादास्पद विषय आहे। अजूनही काँग्रेस पक्षाच्या अभ्यास गटाचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्ही याच्यावर भाष्य करू। निवडणुकीच्या आधी होईल, निवडणुकीच्या आधी होईल। जाऊ द्या ना, असं आहे की आता त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा राजकीय फायदा तो उठवणारा स्वाभाविक आहे, त्यात गैर काय। त्यामुळे त्यांनी जे केलेलं आहे ते त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठीच हा कार्यक्रम नक्की होणारच आहे की रामाची आस्थेपेक्षा राजकीय फायदा ह्याच्यावर कसा उठवता येईल हा प्रयत्न स्वाभाविक राहणार आहे त्यांचा। देशात सार्वजनिक निवडणुका होण्यापूर्वी जेव्हा पंतप्रधान स्वतः नेहरू होते, त्यांचे कॉमन सिव्हिल कोडला त्यांची स्वतःची मागणी होती। जेव्हा हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी समोर आणलं होतं तेव्हा कॉमन सिव्हिल कोडला सुद्धा काँग्रेसच्या अनेकांचा सपोर्ट होता। असं मी सांगितलं ना की या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने जी समिती नियुक्त केलेली आहे सर्वंकष सर्व बाबींचा विचार करून लोकांचं मत जाणून घेतल्यानंतरच याच्यावर अधिकृत भाष्य करू। सर, इस विषय पे सबसे ज़्यादा असर माइनॉरिटीज़ को को टारगेट करके लाया जा रहा है। मैंने कहा ना, मैंने यही कहा कि ये विषय वादास्पद है, कंट्रोवर्शियल है, कई सामाजिक उसके ऊपर असर कई समाज पे हो सकता है और वो ध्यान में रखते हुए कांग्रेस पार्टी ने कई सीनियर लीडर्स की कमेटी गठित की है। उनका रिपोर्ट आने के बाद में कांग्रेस पार्टी इस विषय में अपना अधिकृत बयान जारी करेगी। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भातले जवळपास 25 ते 30 कोटी रुपये कर्जमाफीचे अद्यापही मिळालेले नाही। कुंडलवाडी सेवा सहकारी सोसायटी संदर्भात सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही। सहकार मंत्र्यांशी चर्चा झाली असताना त्यांनी या बाबतीमध्ये अद्यापही काही म्हणजे सभागृहात आश्वासन देऊनसुद्धा पुढं काही झालेलं नाही। त्यामुळे त्यांनी या बाबतीमध्ये निर्णय जर घेतला तर हक्कभंग येण्याचे प्रश्न उद्भवत नाही, पण स्वतः घेतलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी न केल्यास मग जे काही आमच्याकडे आयुध उपलब्ध आहेत सभागृहामध्ये त्यांना ते उत्तर द्यावं लागेल। सार्वजनिक बांधकाम विभागाचं संकल्पचित्र कार्यालय डिझाईन सर्कल ज्याला म्हणतो ते नांदेडला आणलं होतं। त्याची आता स्थलांतरित अमरावती किंवा नागपूरला ते करतायत अशी माहिती समोर आलेली आहे। मुद्दा एवढाच आहे की जी कामं मागच्या कालावधीमध्ये मंजूर झाली नांदेडकरता, नांदेडच्या आगामी काळामध्ये मराठवाड्याकरता जी महत्त्वाची आहेत ती अन्यत्र स्थलांतर कशासाठी करतात हा खरा प्रश्न आहे। आमचं म्हणणं एवढं नांदेडला काही तुम्ही नवीन देता आलं नाही तर भाग वेगळा, पण आहे ते तर राहू द्या नांदेडमध्ये। त्याच्यामुळे या बाबतीमध्ये नांदेडच्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा आणि संभाव्य स्थलांतर जे होणार आहे थांबवलं पाहिजे आमची मागणी आहे। आपण जनतेनं आंदोलन उभारावं म्हटलं, काँग्रेस आंदोलन कारण नक्की करणं पाहिजे, नक्की। कमी आहे रेनफॉल, शासन स्तरावरती दुष्काळाशी लढण्याची यंत्रणा असं आहे की मगाशी मी तेच सांगितलं की आज फक्त 3% पेरण्या झालेल्या आहेत।
गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये जवळपास 70% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. दुबार पेरणीची नामुष्कीसुद्धा शेतकरी येऊ शकते. आर्थिक फार मोठा फटका इथं बसणार आहे. पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळीसुद्धा धरणातली कमी झालेली आहे. हे सगळं लक्षात जर घेतलं तर आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची, शेतकऱ्यांची, मजुरांची अवस्था फार बिकट होईल आणि शासनाने त्यांना मदत करायच्या दृष्टिकोनातून विशेषतः आपले विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी जो अहवाल दिला होता त्याचा गांभीर्याने विचार करावा. केंद्रेकरने स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेली आहे. ते सगळ्या गोष्टीला कंटाळून स्वीकारले असं मला वाटतं. परंतु त्यांनी दिलेला एक अभ्यासपूर्ण अहवालाचं वाचन करून किमान त्याची अंमलबजावणी राज्यात व्हावी अशी आमची इच्छा आहे. 2 दिवसाची आमची नांदेड लोकसभा मतदारसंघाची बैठक ही नांदेडमध्ये आहे. लातूरची बैठक, हिंगोलीची बैठक हिंगोलीला होईल. म्हणजे किनवट आणि हदगाव 2 मतदारसंघ जे आहेत ते हिंगोलीशी अटॅच असल्यामुळे त्यांची बैठक हिंगोलीला होईल आणि कंधार लोह्याची मिटिंग हा लातूरशी अटॅच, मग तिकडे मिटिंग ती वेगळी होईल. उद्या नांदेड लोकसभेची मिटिंग आहे. त्या 2 दिवसामध्ये जे काही कार्यकर्त्यांचं मनोगत, त्यांचे सूचना, पूर्वतयारी या डिटेल 2 दिवसाच्या चर्चेमध्ये आम्ही आमचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत. बीआरएस जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में सक्रिय हो रही है तो उसको हल्के में लेना क्या भारी पड़ सकता है इस बार में, किस तरह से लेना? हमने कोई भी चीज़ को हल्के से नहीं लिया है. सभी चीज़ों को गंभीरता से लिया है. बीआरएस को राष्ट्रीय अपना पार्टी का अस्तित्व बताने के लिए वोट्स कुछ चाहिए. सरकार आए न आए उससे उसको कोई मतलब नहीं है. नांदेड़ की सीटें खराब करना, महाराष्ट्र की सीटें खराब करना, वोटों का बंटवारा करना और बीजेपी का फ़ायदा करा के देना और यहाँ राष्ट्रीय पार्टी का स्टेटस लेना, इसके आगे इससे कोई मतलब नहीं है. प्रयत्न आमचा आहे, मागणी आहे आमची. तिथल्या लोकांची मागणी आहे की हिंगोलीची जागा काँग्रेस लढवली पाहिजे. ठीक आहे ना, त्यांचं मत आहे, माझं मत आहे. शेवटी चर्चा ही बैठकीत चर्चा होईल ना. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही आता म्हणालात की नांदेडला प्रयोगशाळा केली जाते, काय अर्थ? नांदेडला प्रत्येक निवडणुकीमध्ये मताचं विभाजन करण्याचा कार्यक्रम जणू काही नित्याचं झालं आहे. दर 5 वर्षाला कोणीतरी येतं, मतं कोणाशी कोणा जोडून तो कार्यक्रम केला जातो. MIMनी तेच केलं, वंचितनी तेच केलं, जनता दल एकेकाळी तेच केलं. हे काही जे मागच्या काळात जे काही झालेलं आहे ते मताचं विभाजन करण्याचा परिणाम नांदेडने भोगलेला आहे. तर नांदेडची प्रयोगशाळा गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही आजमावत आहोत. चव्हाण परिवाराला डिस्टर्ब करणे चव्हाण परिवार प्रश्न नाही, चव्हाणांच्या व्यतिरिक्त उमेदवार होते ना, प्रश्न तो नाही आहे. काँग्रेसची जी हमखास जागा आहे, जी मंडळी समविचारी आहेत त्यांनी एक विचार केला पाहिजे की जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे. आम्ही UPA जी देशात फॉर्म केलेली आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडी फॉर्म केली आहे किंवा काँग्रेसचीच नाही आहे, तर अन्य पक्षही आहेत. देशातसुद्धा UPAमध्ये अनेक घटक पक्ष आहेत. त्यामुळे जिथे ज्याची परिस्थिती चांगली आहे तिथे पोषक वातावरण निर्माण करून त्याला ह्या गोष्टीला बळी न पडता आपण मदत केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ओके सर, धन्यवाद.